पर्यंत आपण बघितलं तर सेन्सिबल बॅटिंगचा मुजाहिरा मैदानाच्या आत फलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला गेला आणि त्याचाच परिणाम आहे. धावफलकावरती 21 धावा लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा कटवण्यात आलंय चेंडूला, मात्र दर्जेदार पद्धतीचा फटका. धावा मिळतील 4. येईल ब्रँडेड खडखडीत असा चौकार. ओव्हरपिच चेंडू होता. या ओव्हरपिच चेंडूला मात्र खरपूस समाचार फलंदाजाकडून निश्चितच मैदानाच्या आत घेतला जातोय. हीच काम मात्र मैदानाच्या आत करावं लागणाऱ्या निर्धारित 5 षटकांचा सामना असणार आहे. सामन्यामध्ये जर अधिकतम धावा गोळा करायच्या असेल तर आक्रमणाचं शस्त्र तुम्हाला मैदानाच्या आत उपसावं लागेल. तेच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या सातत्यानं होताना पाहायला मिळतंय. सातत्य आणि त्यासोबतच आक्रमक फलंदाजी. यावेळेस मात्र टप्प्यात आला, भिरकावून दिलंय मात्र चेंडूला. इथं मात्र सेन्सिबल फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आक्रमण आणि त्यासोबतच धैर्य याची पराकाष्ठा मैदानाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र सरशी ठरताना पाहायला मिळतोय. कल्पेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून राहिली आहे. आक्रमण आणि त्यानंतर कमबॅक हे सूत्र मैदानाच्या आत दोन्ही बाजूनं होताना पाहायला मिळतंय. एका चेंडूवरती फलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज आपलं कौशल्य यथायोग्य पद्धतीनं मैदानाच्या आत दाखवताना पाहायला मिळतात. JCI चषक 2026चा हा दुसरा दिवस महत्वाचा निर्णायक दिवस असणार आहे. सुपर सॅटरडे आपल्याला या ऐतिहासिक दापोलीच्या आझाद मैदानात अनुभवायला मिळतोय. या सुपर सॅटरडेचा आनंद या ठिकाणी लुटायला आलेल्या तमाम दर्द प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी करतोय. जॉली बॉईज आणि MCC मुरुड या दोन मातब्बर संघांमधली लढत आहे. दापोली तालुक्यातील दोन नावाजलेले संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं या दोन्ही संघांचं वर्चस्व दबदबा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि आज या ऐतिहासिक आझाद मैदानात JCI चषक खेळताना निश्चितच या स्पर्धेतील विजयानं मात्र सुरुवात करण्याचं स्वप्न दोन्ही संघांचं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला खेळ देखील तशाच पद्धतीनं करावं लागेल. चांगल्या पद्धतीची फलंदाजी, गोलंदाजी आणि त्यासोबतच दर्जेदार क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रारूपांमध्ये प्रवीण होऊन तुम्हाला तुमच्या मैदानाच्या आत खेळ करावा लागेल. शेवटचा चेंडू दीर्घ मात्र या ठिकाणी टाकला गेला. बघितलं तर नाणेफेकीचा कौल जॉली बॉईज या संघाच्या माध्यमातून गेला. तरी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पाचारण केलं होतं MCC मुरुड या संघाला फलंदाजीसाठी आणि ते आमंत्रण मात्र दोन्ही हाताने या ठिकाणी कबूल करण्यात आलं. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, होईल फरार. फटक्यात होता दम, मिळतील धावा मॅक्सिमम. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्प्यात आला त्यानंतर मनगटाचा परिपूर्ण वापर, लयबद्ध फलंदाजी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. या 6 धावांविषयी संघाची धावसंख्या थेट मात्र जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. आक्रमणाचा पवित्रा सातत्यानं मैदानाच्या आत सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकारानिशी आगाज केलेला पाहायला मिळतोय. कमबॅक गोलंदाजाला देखील मैदानाच्या आत करावं लागणार आहे. सातत्य गोलंदाजीमध्ये राखावं लागणार आहे. कारण आतापर्यंत जी गोलंदाजी झाली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं जॉली बॉईज या संघाला अनिवार्य असणार आहे. हो 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 यावेळेस पुन्हा एकदा तोच इलाका, सेम धमाका मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येतोय गगनभेदी ब्रँडेड खडखडीत असा षटकार. आपण जर बघितलं तर एलिव्हेशन आणि टायमिंग परिपूर्णरित्या या फटक्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. डिस्टन्स देखील कव्हर केलंय. सर्वोत्तम, अधिकतम, मॅक्सिमम धावा मात्र या फटक्यावरती प्राप्त होताना पाहायला मिळतात. आक्रमणाचा पवित्रा सातत्याने MCC मुरुड या संघाच्या माध्यमातून या ऐतिहासिक आझाद मैदानात खेळला गेलाय आणि त्या खेळाच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 40 या आकड्यावरती.
सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल. जे जे चेंडू वर पिच येत आहेत आपल्या टप्प्यामध्ये येत आहेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम आणि तो कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीनं फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आक्रमणाचं शस्त्र उपसण्यात आलं, त्यामध्ये कुठेतरी गोलंदाजाच्या लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड झाला, त्यात परिपूर्ण फायदा. हो हो हो, यावेळेस मात्र अफलातून दर्जाचा स्ट्राईक, उलटा पुलटा मात्र सीधा मात चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. येईल ब्रँडेड खडखडीत असा षटकार. हॅट्रिक ऑफ सिक्स मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. लगातार चेंडू मात्र आपल्या टप्प्यात आलाय. अयाज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून दर्जाची स्ट्राईक, लगातार षटकारांची आतिषबाजी आणि या आतिषबाजीनं कुठेतरी संघाची धावसंख्या आता मात्र उभारी घेताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आक्रमणाची हद्द मात्र फलंदाजांनी पार केलेली पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू आणि या चेंडूवरती सातत्यानं केलेलं आक्रमण गोलंदाजावरती कुठेतरी दडपण आलेलं आपल्याला बघायला मिळते. विचार मंथन या ठिकाणी मैदानाच्या आत सुरू आहे. कशा पद्धतीनं फलंदाजांचं हे आक्रमण मोडीस काढलं जाणार आहे, फलंदाजांना जेर बंद केलं जाणार आहे, धावांचा ओघ थांबवला जाणार आहे, यासाठी विचार विनिमय, विचार मंथन मैदानाच्या आत सुरू आहे. चर्चा सुरू आहे कशा पद्धतीनं फलंदाजांचं आक्रमण थांबवलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला कटवला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तो अडवून पाडला जातोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हेच तुम्हाला सातत्यानं मैदानाच्या आत करावं लागेल. प्रत्येक चेंडू आणि या चेंडूवरती 100% समर्पण मैदानाच्या आत विजयासाठी गरजेचं असतं. आतापर्यंत फलंदाजीचा परिपाक जर आपण बघितला तर सातत्यानं आक्रमण आणि एकेरी दुहेरी धावांची गुंफण मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते, पण गोलंदाज मात्र यावेळेस कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 3 षटकांची सांगता झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर, खात्म्यानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47. आपण जर बघितलं तर या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केलेला पाहायला मिळतात. धावांचा ओघ सातत्यानं मैदानाच्या आत सुरू ठेवलाय. आक्रमण कशा पद्धतीने केलं जातं, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत आल्याने तिने जो फलंदाजीचा तकाजा मैदानाच्या आत लावलाय खरोखर वाखणण्याजोगा. 3 षटकांची समाप्ती, 47 धावा धावफलकावरती लागल्यात. निश्चितच जर आपण सरासरीचा विचार केला तर 70 ते 75 धावांपर्यंत MCC बुरुड या संघाचा मानस असणार आहे. येणारे 2 षटक आणि या 2 षटकामध्ये अधिकतम धावा गोळा करणं गरजेचं असणार आहे, परंतु हे आव्हान रोखण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय गोलंदाज कल्पेश. आपल्या वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. या आधीच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे आणि तो सातत्य कल्पेशच्या माध्यमातून दाखवणं देखील गरजेचं असणार आहे. जो विश्वास कर्णधारानं त्याच्या खांद्यावरती टाकलाय, जी जबाबदारीचं निर्वहन करण्याची आशा संघाच्या संघनायकानं त्याच्याकडून लावून धरली आहे, त्या कसोटीवरती मात्र खरं उतरावं लागणार आहे. समर्पण दाखवावं लागणार आहे. 100% चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अचूकता, भेदकता मैदानाच्या दाखवावी लागेल, परंतु फलंदाज देखील मातब्बर आहे. यावेळेस जर आपण निर्धावित चेंडू मात्र या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून टाकला गेलाय. बोटाफटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जे टायमिंग, जे एलिव्हेशन प्राप्त करण्याची गरज होती ते मात्र फलंदाजाला या ठिकाणी सापडत नाहीये. हे सातत्य या आधीच्या षटकारामध्ये अपेक्षित होतं, परंतु देर आहे दुरुस्त आहे असं हिंदीमधली जी कहावत आहे तिचा अवलंब या ठिकाणी गोलंदाजाकडून केला गेलाय. लगातार आपण जर बघितलं तर अनिश्चिततेच्या गलियारामध्ये चेंडूला गुडलेस स्पॉटवरती पिच केलं जात आहे. त्यानंतर चेंडूला मात्र दोन्ही दिशेने वळवण्याची किमया गोलंदाजांकडून सातत्यानं केला गेला आणि त्याचाच परिणाम फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूत माघारी परततो. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. कल्पेश मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 13 चेंडूने 39 धावांची वादळी खेळी आपल्याला मैदानाच्या आत या फलंदाजाकडून साकारताना पाहायला मिळतेय. अफलातून दर्जाची फलंदाजी आपल्या संघासाठी एक विध्वंसक सुरुवात आणि या विध्वंसक सुरुवातीचं दायित्व आपल्या खांद्यावरती पेलून मात्र डगआउटच्या दिशेनं माघारी परतताना फलंदाज आज मात्र माघारी परतेल. हा मोठा धक्का, एक सेटबॅक म्हणावा लागेल. सेटबॅक मधून उभारी घ्यावी लागेल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. आफाक या खेळाडू
आपण जर बघितलं तर कबड्डी पटलावरील एक मोठं नाव आहे. कबड्डीचा बाहुबली म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. परंतु आज मात्र कबड्डी नाही तर क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी आहे. कल्पेश आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीचं हे षटक त्याच्याकडून हाताळण्यात आलंय. आधीच्या षटकांमध्ये आलेला धावसंख्या, या धावसंख्येच्या रथाला मात्र मेघ मारण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यानं झालंय. यशस्वी गोलंदाज आहेत. चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय. ऑफसाईड ऑफ स्टंप फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलं गेलंय, चखवलं गेलं. वेग आणि त्यासोबतच मिश्रण हे समीकरण मैदानाच्या गोलंदाजी मार्कवरती या गोलंदाजाचं राहिलंय. सातत्य तुम्हाला दाखवावं लागणारच आहे, कारण ही स्पर्धा दापोली तालुक्यातील एक अग्रगण्य अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा जेसीआय चषक 2026. आतापर्यंत आपण जर बघितलं तर चेंडूला मोठा प्रहार केला गेला, मिरट ऑफ द बॉल खेळणं गरजेचं आहे, परंतु ते मात्र होताना फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आत काय घडले, एसटी रक्षक आपली कामगिरी चोख बजावली जाते. फलंदाजाला थोडीशी लाईन क्रॉस केली आणि यावेळेस मात्र स्टंप आउट होताना विजेच्या चपळाईनं मात्र एसटी रक्षक आपली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू बॅक विकेटचं पतन मात्र झालंय. याआधी आपण जर बघितलं तर एक मातब्बर फलंदाज ज्याच्या फळीतून आपल्याला चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली ते बाद झाले आणि त्याच्यानंतर आलेला अफाज हा देखील फलंदाज शून्यावरती मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस त्याच्याकडून देखील करण्यात आला होता, परंतु यावेळेस मात्र तो मानस यष्टीरक्षक आणि गोलंदाजाच्या कॉम्बिनेशननं या ठिकाणी हाणून पडला जातोय. क्रिकेट हा टीम गेम आहे. टीम गेमचं उत्तम उदाहरण या चेंडूवरती कल्पेश आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. कल्पेशची जबाबदारी चांगलं षटक हाताळण्याची, चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती संघनायकानं दिली होती आणि त्याचं निर्वहन मात्र यथायोग्य पद्धतीनं या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. अचूकता आतापर्यंत त्याच्या यशाचं सूत्र राहिलंय आणि तीच अचूकता मात्र मैदानाच्या त्याला दाखवावी लागणार आहे. पुन्हा एकदा कल्पेश तयार झालाय. हो 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 अफलातून दर्जाचा चेंडू, हे षटक मात्र खरोखर वाखडण्याजोगं हाताळलंय. आतापर्यंत धावांचा ओघ, धावांची गर्दिश आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या गर्दिशीमध्ये एखाद्या सूर्यानं उगवावं तशाच पद्धतीनं आपल्या संघासाठी तारणहार म्हणून धावांचा ओघ मात्र कल्पेश यांच्या माध्यमातून थांबवण्यात आलाय. अंतिम चेंडू असणार आहे. ओ हो 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 पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर विकेट मेडन षटक या ठिकाणी हाताळण्यात आलंय. गोलंदाजीचं जोखीम पत्करण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली होती कल्पेश यांच्या खांद्यावरती. चौथं षटक, कारण क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच 20व्या षटकापेक्षा 19वं षटक महत्वाचं असतं. सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट डिफिकल्ट असं म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. ती जबाबदारी कल्पेशच्या खांद्यावरती संघाच्या संघनायकानं दिली होती आणि तिचं निर्वहन मात्र यथायोग्य पद्धतीनं कल्पेश यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. 2 मातब्बर फलंदाजांना आपल्या रफ्तारमध्ये गिरफ्तार केलंय आणि धावा मात्र एकही या ठिकाणी खर्च केलेले आलेली नाहीये. मला वाटतं की या स्पर्धेतील पहिलं षटक असेल की जिथं मात्र डबल विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून हाताळण्यात आली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा या 47 आतापर्यंत शाबूत आहेत. शेवटचं षटक आम्ही मगाशी म्हटलं होतं की 70-75 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे. काल देखील मी सांगितलं होतं क्रिकेट, क्रीडा, राजकारण या 3 गोष्टी आपले रंग बदलण्यासाठी नेहमीच ओळखल्या जातात. क्रिकेटचा सारीपाठ गोलंदाजी मार्कवरती एक नवीन गोलंदाज या ठिकाणी पाचारण करण्यात आलाय. स्लॉक षटक, अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी अमोल याच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. स्ट्राईक आकिब मात्र स्ट्राईक वरती असणार आहे. मोठे फटके सातत्याने आकिब यांना खेळावे लागतील. चांगल्या पद्धतीचा फटका आहे. थोडासा गुडलेन्स वरती चेंडू उसळी घेतला, हलक्यातने चेंडूला पुन्हा एकदा कटवण्यात आले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु तद्वत मात्र फलंदाजांनी 2 धावा सक्सेसफुलरित्या या ठिकाणी कमावण्यात आल्यात. हेच सेन्सिबल फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या दाखवण्याची गरज आहे, कारण 2 मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतल्यानंतर धावा तर कमवायच्या आहेत, परंतु विकेटचं पतन तुम्हाला मैदानाच्या थांबवावं लागणार आहे. अमोलला कमबॅक करावं लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या आधीच्या षटकामध्ये कल्पेश यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तो शिरस्ता मैदानाच्या तुम्हाला ठेवावा लागेल. यावेळेस मात्र वेग आणि वेग अमोलच्या माध्यमातून देखील दाखवण्यात आलाय. कल्पेश कडून प्रेरणा घेत गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी अमोल देखील दाखल झालाय आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा अमोल.
हो 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 हो, अफलातून दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय, चेंडूला रिस्ट ऑफ द वर्क पाहायला मिळतोय. एक धाव आणि एकेरी धावेवरच फलंदाजांना समाधानी मानावं लागेल. आपण शेवटच्या जर 8 चेंडूंचा लेखाजोखा बघितला तर फक्त 2 धावा आणि 2 विकेटचं पतन देखील मैदानाच्या झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अमोल यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय. अमोल निश्चितच अनमोल गोलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने केली जाते आणि शेतीचा गलियारा, विकेट टू विकेटची लाईन आणि गतीमध्ये केलेलं व्हेरिएशन याच्यामुळे सक्सेसफुलरित्या आपल्या गोलंदाजीचं निर्वहन त्यांच्याकडून मैदानाच्या आत होताना पाहायला मिळतंय. हो हो हो, यावेळेस मात्र चेंडू आणि फळीमध्ये मिलाप जो आहे ना, जर टायमिंग अपेक्षित आहे ते मात्र होताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक बिंदी गेंदी मैदानाच्या आत येतात. निर्धाव चेंडू गोलंदाजाकडून सातत्यानं मैदानाच्या आत मागच्या काही षटकांमध्ये डिलिव्हर झालेले बघायला मिळतात. धावांचा ओघ थांबवण्यात गोलंदाजांना मात्र यश आले. क्रिकेटचा सारीपाठ हा याचसाठी ओळखला जातो. कुठे 70-75 पर्यंत मजल मारण्याची मनशा आणि आता मात्र यावेळेस निर्धाव चेंडू येतोय. दर्जेदार गोलंदाजी आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा थरार आणि यावेळेस मात्र देखील वेगाची दास्तान मैदानाच्या आत अमोल यांच्या माध्यमातून पेश करण्यात आली आहे. रफ्तार आणि या रफ्तारमध्ये मात्र फलंदाजाला लगातार गिरफ्तार करण्यात आले. 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 52 झाले, 3 जण पेनल्टी, टोटल 55, 50-60 टार्गेट. या ठिकाणी 52 धावा झाल्यात आणि समोरच्या संघाला 3 धावाची पॅनल्टी असल्या कारणाने अतिरिक्त 3 धावा या ठिकाणी वाढवण्यात येत आहेत. 55 धावा या ठिकाणी बोनस रूपी 3 धावा ज्या पॅनल्टीच्या रूपाने समोरच्या संघाला या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या त्या 3 धावांची भर पडणार आहे. 56 धावांचा टार्गेट असताना 30 चेंडू 56 धावा कशा पद्धतीने मैदानाच्या ते समीकरण केलं जाईल हे थोड्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा JCI चषक 2026चा हा थरार घेऊन पुन्हा एकदा कमबॅक करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. स्पोर्ट्स स्ट्रीम वरती या मनमुराद स्पर्धेचा आनंद देखील आपण लुटायचा आहे. या आतापर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण यासारख्या दर्जेदार स्पर्धा स्पोर्ट्स स्ट्रीम वरती येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या भेटीस येणार आहेत. आणि या जर स्पर्धांचा तुम्हाला मनमुराद आनंद घरबसल्या लुटायचा असेल तर आत्ताच स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला तुमच्या आमच्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.
लागली आहे, त्यामुळं समोरच्या संघामध्ये 3 धावांची भर पडते आहे आणि धावफलक मात्र 55 या आकड्यावरती जाऊन पोचलाय. 56 धावा 30 चेंडूंमध्ये पार करायच्या आहेत. आपण जर बघितलं तर पहिल्या डावामध्ये थोडासा चढ उतार सामन्यामध्ये असलेला पाहायला मिळाला. पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी करणारा संघ हा कुठेतरी बॅकफुटवरती होता, परंतु कल्पेश आणि त्यानंतर अमोलनं टाकलेल्या दर्जेदार षटकांमुळे निश्चितच कमबॅक जॉली बॉयज या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. जॉली बॉयज एक राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज. AKM बॉईज आणि DM11 या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी चला मुख्य मंचावरती या ठिकाणी यायचंय. AKM बॉईज आणि DM11 या दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर जिथे आपण मुख्य मंच आहे या मुख्य मंचावरती आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. हे बॅट्समॅनचं नाव काय आहे? हे नाव काय बोलला? नाही मालूम नाही किसको. जॉली बॉईज एक राखीव खेळाडू कंपल्सरी असणार आहे. नरेश फलंदाजी मार्कवरती आपल्याला नरेश शेळी त्याच्या जोडीला मात्र शुएब ही जोडगोळी मैदानाच्या आत संघाच्या या 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सारथ्य करण्यासाठी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. पहिल्या डावामध्ये आपण चढउतार बघितला. या डावामध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी MCC मुरुड या संघाला करावी लागणार आहे, कारण आपण बघितलं जोपर्यंत प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत होती धावांचा ओघ सातत्याने येत होता, परंतु जशी ती जोडी फोडण्यात आली गोलंदाजांना यश प्राप्त झालं, त्यानंतर मात्र फलंदाजीला जे मोठे फटके खेळण्याची जी मनशा होती त्या मनशेवरती झरब लगाम बसवण्याचं काम गोलंदाज कल्पेश आणि अमोलच्या माध्यमातून करण्यात आलं. आता मात्र नवीन डाव आहे, या नवीन डावाची सुरुवात देखील करण्यासाठी आपल्याला नरेश हॅलो त्याचबरोबर मंचावरती आमच्या JCI दापोलीचे मेंबर आणि वीरवर्धन एंड ज्यांच्या मार्फत आम्हाला स्पॉन्सर झाला आहे CJC राहुलशेठ राठोड, त्याचबरोबर JCI दापोलीचे माजी अध्यक्ष JC ऋत्विक बापट, JC कौस्तुभ वणकर, JC बासित देशमुख हे देखील उपस्थित आहेत. आयोजकांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो मी या सर्वांचं. थँक्यू. या मॅचमध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करून आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातो, जिथं मात्र MCC मुरुड विरुद्ध जॉली बॉईज ही लढत मैदानाच्या आत लढली जाते. MCC मुरुड या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आत सेट केलंय आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला सातत्यानं मोठे फटके आणि एकेरी दुहेरी धावांची गुंफण मैदानाच्या आत करावे लागेल. गोलंदाजी मार्कवरती अरबाज मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू जर आपण बघितला तर अतिरिक्त रूपाचं वळण आणि या वळणामुळे स्क्वेअर रूपी चेंडू, त्या चेंडूवरती मात्र एक बाईच्या रूपाची धाव आणि अतिरिक्त धाव अशा 2 धावांची कमाई होताना पाहायला मिळते. सुरुवात तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल. अचून मारा टिचून मारा गोलंदाजी मार्कवरती करावा लागणार आहे. चेंडूला निरंतर गुडल्या स्पॉटवरती पिच करावं लागेल. यावेळेस आपण पुन्हा एकदा बघतोय थोडीशी ओव्हरपिच गोलंदाजी आकेबी यांच्या माध्यमातून होतीये, अरबाज यांच्या माध्यमातून होतीये, परंतु कमबॅक करावं लागणार आहे. सातत्य राखून तुम्हाला चेंडूचा टप्पा योग्य ठिकाणी डिलिव्हर करावा लागणार आहे. तुमच्या समोर देखील मातब्बर फलंदाज आहेत, त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची किमया परिपूर्णरित्या भरलेली पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगल्या हलक्यातने चेंडूला कटवण्याचा प्रयत्न. टावखुरे आताचा फलंदाज शुएब यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय. चांगल्या पद्धतीची फलंदाजीसाठी हा देखील खेळाडू ओळखला जातो. जॉली बॉईजच्या संघामध्ये देखील मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे.
आणि या धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रारंभिक जोडीला मैदानाच्या तग धरून फलंदाजी करावी लागणार आहे. सातत्यानं अशा पद्धतीचे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहेत. एकेएम बॉईज आणि DM11 त्वरित आपल्या कर्णधाराला व्यासपीठावरती पाठवायचं आहे. आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. एकेएम बॉईज आणि DM11 आपण वेळापत्रकाच्या थोडं उशिराने चाललोय, त्यामुळे आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. लगेचच एकेएम बॉईज आणि DM11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित व्यासपीठावर संपर्क साधावा. येस थँक्यू. यावेळेस मात्र या चेंडूवरती रोटेशन ऑफ स्ट्राईक होताना पाहायला मिळते. आता मात्र दरवेळेस स्ट्राईक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मातब्बर फलंदाज आहे आणि तशाच पद्धतीची फलंदाजी त्याला करावी लागणार आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला सातत्याने मोठे फटके मैदानाच्या आत खेळावे लागतील. धावांचा ओघ प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला वाढवावं लागणार आहे. आतापर्यंत अरबाजच्या गोलंदाजीचं विवरण जर आपण केलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून झाली आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू मात्र करतोय हवाई सफर. फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती मात्र धावा मिळतील षटकारासाठी 6. DM11 संघाचा कर्णधार दर्जेदार पद्धतीची स्ट्राईक मात्र मैदानाच्या आत केली जाते. फलंदाज मात्र गोलंदाजाच्या या खरपूस चेंडूंचा समाचार घेताना पाहायला मिळते. ओव्हरपिच चेंडू झाला, आपल्या टप्प्यात आला की त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, हे देखील मैदानाच्या आत या फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. किती बॉल बाकी आहेत? एक बॉल बाकी. शेवटच्या अंतिम चेंडूचा थरार मैदानाच्या आत शिल्लक आहे. आतापर्यंत हे षटक थोडंसं बहागडं झालंय. जी मनुष्य फलंदाजांची होती, जे अधिकतम आक्रमक सुरुवात करून देण्याची, त्या मनुष्यमध्ये या षटकामध्ये कुठेतरी यशस्वी होताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू होतोय. अरबाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याच्याकडून ते सातत्य संघाला अपेक्षित होतं, ते सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय. आणि या शेवटच्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीचं जोहर दाखवण्याची संधी अरबाज या गोलंदाजाकडे निश्चितच असणार, कारण क्रिकेट प्रत्येकाला पुनरागमन करण्याची, स्वतःचं कौशल्य दाखवण्याची संधी मात्र नेहमीच देत असतं. नाणेफेकीचा कौल मात्र मैदानाच्या आत होतोय. यानंतर होणारा एक मोठा सामना आहे. कोण जिंकला? DM बॉय. DM11 या संघानं या पुढील स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल शिवाची आजूबाईस त्यांच्या बाजूने या ठिकाणी गेले आणि निर्णय मात्र गुलदस्त्यात ठेवलाय. परंतु आपण सामन्याकडे जातोय जिथं मात्र MCC मुरुड विरुद्ध जॉली बॉयज ही मॅच मैदानाच्या आत रंगते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आपल्याला अरमान पाहायला मिळतोय. 56 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आत पार करायचं आहे. 24 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती देण्यात आली. गोलंदाज अरमान. पहिलं षटक अरबाज याच्याकडून थोडंसं वाहगड झालं, परंतु अरमान या गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे. आपण जर बघितलं तर यावेळेस पंचांकडून या चेंडूला डेड घोषित करण्यात येतं. थोडंसं रनअप मध्ये बिघाड झाला आणि या बिघाडामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अरमान सज्ज झालाय. चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या कौशल्यामध्ये निपुण असलेला हो अफलातून दर्जाचा चेंडू. यावेळेस मात्र भन्नाट वेग धारण केला गेलाय. फलंदाजाला मात्र दुरुत्तरित करणारा हा चेंडू भिंतीकेंद्र मात्र मैदानाच्या आत येते. ही गोलंदाजी अरमानकडून अपेक्षित होते आणि तशाच पद्धतीची गोलंदाजीची सुरुवात त्याच्याकडून झाली आहे. वेग वेग आणि वेग, या वेगाची दास्तान मात्र या आझाद मैदानात अरमानच्या माध्यमातून या ठिकाणी पेश करण्यात आली आहे. दुसरं षटक महत्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये कमबॅक करावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून एखाद दुसऱ्या विकेटचं पतन देखील मैदानाच्या आत गोलंदाजाला घडवावं लागणार आहे.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, मनगटाचा वापर केला गेला, एक धाव तर पूर्ण होतीये आणि या एकेरी धावेवरतीच फलंदाजांना समाधानी मानावं लागेल. आतापर्यंत जर हे षटक बघितलं, 2 चेंडू झालेत आणि दोन्ही चेंडू गोलंदाजाने अतिशय दर्जेदाररित्या मैदानाच्या डिलिव्हर करण्यात आलेत. पापा लेग बाय दिले. अरमान आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे, फलंदाजांना जकडावून बांधून ठेवण्यामध्ये त्याला यश आलंय. कारण या आधीच्या षटकामध्ये जो धावांचा ओघ होता या 2 चेंडूंवरती निश्चितच तो कुठेतरी थांबवण्यात अरमानला यश आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि तो शिरस्ता मैदानाच्या सातत्याने त्याच्याकडून करावा लागेल. त्यासोबतच एखादं विकेटचं पतन जर झालं तर सोने पे सुहागा ते देखील संघासाठी या मैदानाच्यात असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना अरमान आपल्याला पाहायला मिळतोय. आपला अँगल देखील अरमानच्या माध्यमातून या ठिकाणी बदलण्यात आलाय. हो, चांगल्या पद्धतीचा चेंडू, मात्र तितकाच दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र टिपला गेला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. या पहिल्या षटकाच्या नंतर अरमान गोलंदाजी मार्कवरती आले. थोडीशी बंदिशी त्यांच्याकडून फलंदाजांवरती लादण्यात आली होती आणि या बंदिशांना तोडण्याचा प्रयत्न, परंतु ते एलिव्हेशन, ते टायमिंग या ठिकाणी साधण्यामध्ये फलंदाजाला अपयश येत आहे. चेंडू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दमटवतोय आणि पाळी देखील या ठिकाणी संपुष्टात येते. पहिलं विकेटचं पतन झालंय. या कामासाठी अरमानला गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलं होतं, ते काम मात्र यथायोग्य पद्धतीनं पार पाडलं जात आहे. आता मात्र मैदानाच्या आत नवीन बॅटर रवाना झालाय हर्षद. हर्षद मात्र मैदानाच्या आत आलाय. हर्षदला आता संघाची ही जी धुरा आहे या धुरेला मात्र विजयाच्या दिशेनं घेऊन जावं लागेल. आधीच बघितलं तर संघाला 3 धावाची पॅनल्टी लागले, त्याच्याच रूपानं समोरच्या संघाच्या 3 धावांमध्ये इन्क्रीमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते, वाढ झालेली बघायला मिळते आणि त्याच्यात अरमान सारख्या मातब्बर गोलंदाजाची कसून सुरू असलेली गोलंदाजी. याला जर सुरुंग लावायचा असेल, फलंदाजीचा ओघ वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमचं टायमिंग, प्लेसमेंट आणि त्यासोबतच फलंदाजीचा दर्जा जो तो अपग्रेड करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला अरमान मात्र फलंदाजांना आतापर्यंत जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालाय. रफ्तारची सौदागर असलेला हा गोलंदाज धारदार गोलंदाजी मैदानात करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अपयशानंतर हे सुखद बातमी आतापर्यंत एमसीसी मुरुड या संघाला. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार पद्धतीचा फटका, टायमिंग आणि प्लेसमेंट, भिरकावून दिलाय चेंडूला, वन बाउन्स बारेशा पार, होईल फरारी, धावा मिळतील 4, येतोय मॅक खणखडीत दणदणीत असा चौकार. आपण जर बघितलं तर या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा ओघ थोडासा कमी आला होता. या आधीच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, परंतु त्यानंतर नवीन फलंदाजानं मात्र आक्रमणाचं निशाण या ठिकाणी रोवलेलं पाहायला मिळतंय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तो. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 1 विकेटचं पतन झालंय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर गेलेली आपल्याला बघायला मिळतेय. त्यानंतर आलेला नवीन फलंदाज पहिल्या चेंडूवरती थोडासा स्ट्रगल बघायला मिळाला, परंतु त्यानंतर आक्रमण त्यांच्या देखील कडून अरमानच्या विरोधात या ठिकाणी उपसण्यात आलंय. दुसरं षटक संपुष्टात आलं ना, पूर्ण संपलं. ओके, 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या शिल्लक. या दुसऱ्या षटकामध्ये अरमान चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. आतापर्यंत त्यांच्याकडून जर आपण बघितलं तर 5 धावा खर्च करण्यात आल्या, परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. विकेटचं पतन देखील या षटकामध्ये करण्यामध्ये त्यांना यश आलंय आणि एक यशवंत गोलंदाज आहे. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू आला, भिरकावून दिलाय, हलक्यातनं अलंग द कार्पेट ढकललं गेलं. 1 धाव तो पूर्ण होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तो हाडून पाडला जातोय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आहे आणि गोलंदाजी देखील आपल्या क्षेत्ररक्षणाला अनुरूप अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्यात होताना पाहायला मिळते. हेच अपेक्षित आहे आणि तशाच पद्धतीनं अवलोकन देखील अरमान यांच्या माध्यमातून मैदानाच्यात होताना पाहायला मिळते.
मैदानाच्या संघर्ष करणं फार गरजेचं आहे, कारण संघर्षाशिवाय यशोगाथा लिहिणं कठीण आहे. एक शायर म्हणतो ना की दुःखाच्या लाटा पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या जिद्दीचा तुझ्या मनाला स्पर्शही झाला पाहिजे, सर्वत्र तुझ्या कीर्तीचा सुगंध दरवळावा, मैदानात असा तुझा संघर्ष झाला पाहिजे. आणि ती संघर्षाची दास्तान मात्र फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली आहे. फटक्यात होता दम, धावा मिळतात मात्र या ठिकाणी सर्वोत्तम अधिकतम मॅक्सिमम षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण जर बघितलं तर सन्मान गोलंदाजाला निश्चितच मैदानाच्या दिला गेला, परंतु त्यानंतर आक्रमण करण्याची शृंखला मैदानाच्या आत जारी करण्यात आली आहे. हॅलो चेक. DM11 आपलं डिसिजन लवकरात लवकर सांगायचं. DM11 आपलं डिसिजन. DM11 ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. 2 षटकानंतर संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 29 या आकड्यावरती. अठरा बॉल मध्ये 27 धावांचा पाठलाग करायचा आहे जॉली बॉईज या टीमला. आपण पाहतोय JCI चषक 2026 या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर हा जो मुख्य मंच आहे ज्याचे पुरस्कर्ते रिजवानभाई काझी, जोहरभाई रखांगे याच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. खेळाडूंसाठी जे पॅव्हिलियन आहे रवींद्र श्रीधर सातनाक साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 2 एंड आहेत. जे एंड आहेत वीरवर्धन एंड आणि त्याचबरोबर दी फन समरी रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरियट, हे 2 मुख्यतः एंड आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बाजूनं अगदी गोलंदाजी करताना दिसतात. गोलंदाजी मार्कवरती आता बॉलर अरबाजच्या हातामध्ये बॉल दिलाय. वीरवर्धन एंड कडून तो गोलंदाजीसाठी आता तयार आहे. अठरा बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहतोय हर्षद पेंडारी सारखा अगदी विस्फोटक असा बॅटर आहे, तर दुसऱ्या बाजूला शोहेब बर्मारी आहे. दोन्ही खेळाडू तितक्याच दर्जाचे आहेत. तर समोर गोलंदाजी मार्कवरती फरारेचा हा सुपरस्टार गोलंदाज म्हणजे अरबाज पाहायला मिळेल. 18-27 ची गरज, प्रति ओव्हर 9 ची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला रन्स करायचे आहेत. चेंडू टाकण्यासाठी आता बॉलर तिथे तयार असेल. राऊंड द विकेट, पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ यावेळेचा फटका अगदी शानदार खेळलाय, नजाकत आहे. चेंडू चाललाय 1-2 कापर सीमा रेषेच्या बाहेर, कलाई का इस्तेमाल 4. चौकार पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल हर्षद यांचं. प्रचंड अनुभवी असे क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूचं नाव देखील आपण आदरानं घेतो. हा खेळाडू आता मैदानामध्ये दाहडताना दिसतोय. बॉलरच्या गतीचा वापर केला. त्याला माहित होतं अगदी डीप फाईन देखील क्षेत्ररक्षक नाहीयेत, परिपूर्ण त्याचा अंदाज घेत असताना तो आक्रमण केलं गेलं. पुढचा बॉल आहे, स्विच इट खेळायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. समीकरणांमध्ये थोडस बदल होईल. 16 बॉल मध्ये आता 23 रन्स पाहिजेत. छप्पन्न धावांचा पाठलाग करायचा आहे जॉली बॉईजच्या टीमला. इथे हवेमध्ये बॉल आहे. इथे मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न होता, बॉटम हँडचा तिथे प्रयत्न होता, परंतु इथं सरळ पॉइंटच्या दिशेनं चेंडूला पकडलं गेलंय. मोठा धक्का बसतोय. अर्षद बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडूला जोरात मारण्याचा प्रयत्न केला नव्हता या खेळाडूनं. मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं, पण तो बॅटिंग साठी न्यू बॅटर गेलाय. अमोलला पाठवलं गेलंय. त्याचबरोबर सर्व संघांना रिक्वेस्ट आहे की आपण ज्या वेळेला टॉस करण्यासाठी येत आहात ना, त्यावेळेला आपला प्रवेश निश्चित करता आणि प्रवेश निश्चित करत असताना आपले प्रवेश फी जमा करणं अनिवार्य आहे.
प्रवेशवी आपली ज्यावेळेला टॉस करत असताना जमा करा, सर्वांना रिक्वेस्ट आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी, अरबाजचा चांगला पुनरागमन, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. हर्षद सारख्या चांगल्या विस्फोटक फलंदाजाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवलाय. सुरेख झेल तिथे पॉइंट रिझर्व मध्ये बघायला मिळालाय. तर वीरवर्धन एंडकडून पुन्हा एकदा सज्ज आहे. अमोल याच्या विरोधामध्ये, अमोलकडे देखील चांगलं पोटेन्शियल आहे, चांगली विद्वत्ता पाहायला मिळते. पुढचा बॉल टाकण्यासाठी अरबाज तयार आहेत. शॉर्ट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. ऑफिशियली इशारा काय येतोय? वन बाउन्सर दिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. कदाचित हा सामना कायापलट होऊ शकतो. शोएब बर्मारे त्याचबरोबर साथीदार अमोल असतील. दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर नंबर 4 वरती अमोल यांना पाठवलंय. मोठा प्रहार करायचा हवेमध्ये बॉल आहे, परंतु हा नादाचा मामला धावचीची संधी होऊ शकते. डिरेक्ट हिट असतात तर पुन्हा एकदा आपण पाहतोय हा नादाचा मामला आहे. इथं रन्स देखील होऊ शकला असता. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचले 34 या आकड्यावरती 34 रन झालेले आहेत. 56चा पाठलाग करायचा, 22 रन अजून देखील पाहिजे जॉली बॉईजच्या टीमला. ज्यावेळेला आपण जेसीआय ट्रॉफी 2024 पाहिली होती, ज्याच्यामध्ये जॉली बॉईज यांचं कमालचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथे शॉर्ट बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, जिथे ऑफिशियली इशारा दिला गेलाय. नो बॉलचा इशारा येईल. नो बॉलचा तिथे इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे याचाच अर्थ अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. आणि इथे आपण पाहायला गेलं तर इथे प्लेयर्स रिव्ह्यू नसणार आहे. इथे ऑफिशियली ज्या ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून सांगितलं जाईल. चला, फार वेळ जाणार नाही, याची आपण दक्षता घेऊयात. नो बॉलचा इशारा तिथे पाहायला मला एक एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. आता येणारा पुढचा बॉल फ्री हिट असेल. अरबाज तयार असतील चेंडू टाकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल आहे. समोर असेल शोएब बर्मारे, या टीमचा महत्वपूर्ण बॅटर. सेकंड बाउन्सर बॉल टाकलाय. एक बाउन्सर तुम्हाला आउट आहे. ज्यावेळेला तुम्ही दुसरा टाकाल ना, सरळ मात्र पतनांचा हात एका बाजूला येईल आणि नोचा इशारा तिथे पाहायला मिळालाय. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. जोरदार अपील फ्री हिटचा बॉल होता. एक रन्स मात्र तिथे मिळून जाईल. कीपर अगदी जोरदार अपील करत होते. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन आता पोहोचले 36 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 रन्स पाहिजे. प्रति ओव्हर 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. अमोल यांना आक्रमण करावं लागेल. शोएब बर्मारे यांना साथ द्यावी लागेल. 12 बॉलमध्ये 20 रन्स पाहिजेत. याच्यानंतर आपण पाहतोय AKM बॉईज विरुद्ध DM11. दोन संघांमध्ये बॅटल होईल. DM11 ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. 12 बॉलमध्ये आता 20 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. आता अतितटीची झुंज आहे. आजच्या दिवसातील पहिलाच बॅटल आपण पाहतोय. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. फार वेळ जाणार नाही. टीम मीटिंग करू देऊ नका. युसुफ, चला लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. फार वेळ आपल्याकडे नाही आहे.
टीमिटिंग होणार नाही. बारा बॉलमध्ये 20 रन्स पाहिजेत जॉली बॉईज या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. शोएब बर्मारे स्ट्राईक मार्क वरती असतील. डिफेन्स समाली रिसोर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून आता गोलंदाजीसाठी बॉलर तयार आहे. सकलेन ऐनरकर याच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. समोर असेल शोएब बर्मारे. 12 मध्ये आता 20 पाहिजेत. प्रति ओव्हर 10 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. या एंड कडून हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे षटक सकलेनच्या माध्यमातून हँडल केलं जातंय. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल वरती अगदी देखना स्ट्रोक आलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर तेजसजी मेहता सर यांच्याकडून या सिक्सर साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज शोएब बर्मारे यांना दिलं जाईल. लाजवाब फटका. या फटक्यांची सराहना तेजस सर यांनी देखील केली. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर अजून 2 मोठे सिक्सर आले तर तेजस सर यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज मात्र तुम्हाला दिलं जाईल. हो यावेळेचा वीर कावलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. अजून एक सिक्सर आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सकलेन ऐनरकर याच्यावरती आणि तेजस मेहता यांच्या अगदी फेवरेट प्लेअर देखील दापोली तालुक्यातल्या आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय तर बॉलरनं जर का विकेट घेतली या बॉलवरती तर स्वाद मराठी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या बॉलरनं दिलं जाईल. फक्त बॉलरला विकेट घ्यावे लागेल. या बॉलवरती तुम्हाला विकेट घेतला तरच तुम्हाला 500चं कॅश प्राइज. आणि जर सिक्सर आला तर तेजस मेहता सर यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज शोएब बर्मारे यांना दिलं जाईल. सिक्सर येतोय का पाहावं लागेल. शोएब तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. प्रहार लॉंग ऑन बाहेर. सिक्सर. इथे आपण पाहतोय 1000 रुपयाच्या कॅश प्राइजचा मानकरी ठरलेला आपल्याला शोएब बर्मारे पाहायला मिळतोय. मॅच जिंकण्यासाठी फक्त 2 रन्स दूर आहे जॉली बॉईजचा संघ. संपूर्ण मॅच वरती आता कब्जा पाहायला मिळतोय शोएब यांचा. पुन्हा एकदा प्रहार केला गेला. बॅकवर्ड शॉट लागला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन मात्र मिळून जाईल. स्ट्राईक आता अमोलकडे असणार आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. DM 11 आपण तयार राहायचं आहे. मॅच सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षण लावावं लागेल. हो यावेळेला व्हॉट अ देखना स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश. सामना जिंकला जॉली बॉईज या टीमनं. अभिनंदन बॉईज. DM 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. AKM बॉईज आणि त्याचबरोबर DM 11 चे कॅप्टन लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. त्यानंतर सामना आपण चालू करणार आहोत. आपल्याला सामना खेळण्याच्या अगोदर ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधतील आणि त्यानंतर मात्र सामना सुरू होईल. हॅलो चेक. कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करावा लागेल. ऐकूया खेळचा एक सुमधुर गोड आवाज, बुलंद आवाज आमचे परममित्र रोहन तांबे सर यांना.
धन्यवाद सरी सर. आता आपण ऐकला दापोलीच्या मातीतील एक गोड आवाज जो काळजाला सरळ भिडतो ते आमचे मित्र आदरणीय सनी मोहिते सर यांचा आपण आवाज ऐकलात. मॅचकडे जातोय जिथं मात्र एक महत्त्वाची लढत असणार आहे, ज्या लढतीमध्ये दोन तुल्यबळ संघ एकमेकांसोबत झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील.